सर, आत्ता आपण प्रिअम्बल विषयी आम्हाला सांगितलं आणि ह्या प्रिअम्बल मध्ये अमेंडमेंट करण्यात आली होती. 42nd अमेंडमेंट मध्ये सेक्युलरिझम या शब्दाचा प्रिअम्बल मध्ये समावेश करण्यात आला होता. तर हे सेक्युलरिझम म्हणजे काय आणि या सेक्युलरिझम शब्दाबद्दल आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल. अमेंडमेंट याचा भाग प्रिअम्बल मध्ये कुठेच नाहीये. मी तुला प्रिअम्बल वाचून दाखवतो आणि मग आपण बाकीचा भाग बघूया. प्रिअम्बल म्हणतं, We the people of India, having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic, and to secure to all its citizens justice, social, economic, and political, liberty of thought, expression, belief, faith, and worship, equality of status and of opportunity, and to promote amongst them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt, enact, and give to ourselves this Constitution. याचं लक्षात घेता तुला दिसेल की हे भारताच्या लोकांनी भारताला एक विशिष्ट तऱ्हेचा देश बनवण्याच्या उद्दिष्टाने केलेलं डॉक्युमेंट आहे आणि हे डॉक्युमेंट ते स्वतःला कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये देतात. We give to ourselves this constitution. It's just a thought की आम्ही सेक्युलर आहोत. आता सेक्युलरिझम, इफ यू रिमेंबर, सुरुवातीला नव्हतं. सुरुवातीला फक्त सॉव्हरेन डेमोक्रॅटिक रिपब्लिक हा शब्द होता. अमेंड करून सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक आणला गेला. त्याच्यामुळे सेक्युलरिझम हा एका अर्थाने पाहिलं तर मारून बसवलेला शब्द आहे. ओरिजिनल याच्यात नव्हता. आता हे चूक आहे का बरोबर आहे? सेक्युलरिझम आणायची गरज होती का? न आणता आपण काय सेक्युलर नव्हतो का? किंवा आणल्यामुळे आपण सेक्युलर बनलो का? हे सगळे प्रश्न साहजिक आहे आपल्या डोक्यात येणार. इसेन्शियली आता दुर्गादास बसू, ती जी पिवळी पुस्तकं दिसत आहेत ना माझ्या मागची, त्याला ग्रेटर बसू म्हणतात. दुर्गादास बसूंचं स्वतःचं म्हणणं असं आहे, बेसिकली मुस्लिम वोट्स एकत्रित करण्याच्या दृष्टिकोनातून सेक्युलर हा शब्द घालण्यात आला. अदरवाईज या अमेंडमेंटची गरज नव्हती, असं दुर्गादास बसूंचं म्हणणं आहे. आता दुर्गादास बसू हेही म्हणतात की मी काही पॉलिटिशियन नाही आहे, पण हे माझं एक मत आहे. आता आपण एखादं गोष्ट आजच्या टर्म्समध्ये बघत असताना त्यावेळेला स्थिती काय होती हे जज करणं खूप कठीण जातं. आणि घटनेमध्ये अमेंडमेंट करताना जर का त्यावेळच्या पार्लमेंटला असं वाटलं असेल की आपल्या देशातल्या स्थितीमध्ये स्पष्टपणे आपण सेक्युलर आहोत हे म्हणण्याची गरज आहे म्हणून आम्ही हे आणणार, तर मला त्याच्यात काही नाही. आपण नेहमीच म्हणत आलेलो आहोत की मुस्लिम वोट्स ही जथ्था वोट्स एकदम एकीकडे जातात किंवा दुसरीकडे जातात, त्याच्यामुळे तो क्लास म्हणून एक्सप्लॉइट केला जातो. या गोष्टींच्या प्रश्नांना उत्तर आपण आजच्या सिच्युएशनकडे बघून तेव्हा द्यायचा प्रयत्न करतो. त्यावेळेला हे का केलं, काय सिच्युएशन होती याचा वेगळा विचार आपण करत नाही. तथापि तो विचार करा किंवा नका करू, सेक्युलर आहोत आपण हे सांगायची जर पार्लमेंटला गरज पडली तर त्यांनी हा शब्द आणण्यामध्ये माझ्यामध्ये काही चूक केलं असं नाही. त्याच्यामुळे काळाप्रमाणे वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या शब्दांना इम्पॉर्टन्स किती असतो हे तुम्हाला बघावं लागतं. थोडक्यात सेक्युलरिझम हा शब्द वापरल्यामुळे एक्झॅक्टली काय अचीव झालं असं जर तू मला विचारलंस तर माझं उत्तर राहील की सेक्युलरिझम हा शब्द वापरल्यामुळे
ऍटलिस्ट एक जाणीव प्रिझर्व झाली की आपण सर्व धर्मांना सारखं वागवणार आहोत. वागवतो का? ऑब्व्हियसली तो प्रश्न, जर आपण वागवत असतो तर हा शब्द इन्क्लूड करायची गरज नसती. वस्तुस्थिती काय असते, देशात काय घडत असतं, रिलिजियस फॅक्टर्स कसे ऑपरेट करत असतात, याच्याशी त्या शब्दाचा तितकाच अर्थ आहे जितका एखादा माइलस्टोनचा असतो, एखादा मैलाच्या दगडाचा असतो, त्याच्यावर लिहिलेलं असतं अमुक अमुक गाव इतके इतके किलोमीटरवर आहे. हे दिशा दाखवतं तुम्हाला. आता तुम्हाला त्या गावाला त्या रस्त्याने न जाता दुसऱ्या रस्त्याने जाता येत नाही का? जाता येतं. तुम्हाला त्या गावाला जायचंच नसेल तर तो दगड दाखवतो म्हणून आपण तिकडे जाणार आहोत का? नाही जाणार आहोत. तर त्याच्यामुळे त्याचं फंक्शन बघताना हा एक दिशा दाखवणारा शब्द आहे. घटनेच्या मते देशाने कुठे जायला हवं हा दाखवणारा तो शब्द आहे. एवढाच मी त्याला इम्पॉर्टन्स देतो किंवा अर्थ देतो. ओके सर, तर माझाही एक प्रश्न होता सेक्युलरिझम या विषयावरचा, की कधी कधी असं वाटतं की दुसऱ्याला एक आजार झाला होता आणि त्याच्यावरचं त्यांनी एक सोल्युशन घेतलं आणि ते सोल्युशन मला असं वाटायला लागलं की माझ्याही आजारावर ते सोल्युशन आहे. जसं तुम्ही म्हणालात सेक्युलरिझम हा शब्द नंतर प्रिअम्बल मध्ये ऍड करण्यात आला आणि तो शब्द आपला म्हणजे त्याची टर्मिनॉलॉजी ही आपली नाही, ती बाहेरनं घेतलेला आहे. बाहेरनं घेतलेला आहे म्हणजे त्यावेळेला त्यांचा जो काही प्रॉब्लेम होता आणि त्या प्रॉब्लेमवर त्यांनी जे काही सोल्युशन काढलं तेच सोल्युशन मला माझ्याही प्रॉब्लेमवरचं सोल्युशन वाटायला लागलं का काय? सर्वेश, तुमचं म्हणणं बरोबर आहे. ही काही जादूची कांडी नाही की सेक्युलरिझम हा शब्द वापरल्याबरोबर एकदम आपण विविध धर्माचे लोक एकमेकांना मिठ्या मारत फिरतोय अशी स्थिती नाही आहे. किंवा सेक्युलरिझम नसता तर आपण आपल्या तलवारी बाहेर काढून एकमेकांची डोकी छाटत फिरलो असतो अशी स्थिती नाहीये. देअरफॉर ह्या शब्दाचा अर्थ काय, तुम्ही जे म्हणालात की इतर लोकांना तो शब्द लागू पडतो म्हणजे आपल्याला लागू पडेलच असं नाही. कुठेतरी आपण शब्दाचा अर्थ आणि शब्दाचं गर्भित असलेलं इम्प्लिमेंटेशनचा भाग याच्यात कन्फ्युजन करायला नको. शब्दाला वापरा किंवा नका वापरू. मी जो मगाशी तुम्हाला माइलस्टोनचं उदाहरण दिलं, मला त्या दिशेने जायचंच नसेल तर किती तुम्ही ठाई ठाई तो माइलस्टोन लावून ठेवा ना, या दिशेने जा, इतक्या मैलावर अमुक अमुक गोष्ट आहे, काही होणार नाहीये त्याच्यामुळे. ऑन दी अदर हँड एकही दगड तुम्ही लावला नाही तरी लोक आकाशातले तारे बघून समुद्र क्रॉस करू शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या शब्दांमुळे काय इम्पॉर्टन्स देणार तुम्ही याचा विचार करताना हे शब्द टाकल्या गेला तो का टाकल्या गेला, तो खरोखर हा शब्द प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल म्हणून टाकल्या गेला का आपल्याला काय आकांक्षा होती, काय इच्छा होती याच्याकरता टाकल्या गेला, याचा विचार करा. कोणी जर म्हटलं की आमच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये सेक्युलरिझम शब्द आहे म्हणून उद्यापासून सर्व धर्माच्या लोकांनी एकमेकांशी गुण्या गोविंदानेच नांदायला हवं, म्हणा ना. तुम्हाला म्हणायचं असेल तर लोक ऐकणार आहेत का? ज्यांना हातपाय तोडत फिरायचे ते हातपाय तोडत फिरणार आहे. म्हणजे शेवटी तुम्ही कशाबद्दल इन्सिस्ट कराल, हे शब्द असतात आणि शब्द आणि ऍक्शन याच्यामध्ये गफलत करू नये आपण. शब्द पॉवरफुल असतो, शब्दांना तेज असतं, शब्दांमध्ये ऊर्जा असते आणि शब्दांमधून ऍक्च्युअली ऍक्शन घडते. पण ऍक्शन आणि शब्द यांना तुम्ही सबस्टिट्यूट नका करू एकमेकांकरता. घटनेमध्ये प्रिअम्बल मध्ये शब्द दिलेला आहे की आपण सेक्युलर आहोत. ऍक्शन मध्ये तो उतरवण्याकरता जे काही करावं लागतं ते कायद्याच्या कर्वे करावं लागतं किंवा इतर कुठल्या पद्धतीने करावं लागेल. राईट सर, एक प्रश्न आहे. हा विचारा ना सर. एक प्रश्न आहे, याचं जे सेक्युलरिझम याचं साधारणतः म्हणजे हिंदीमध्ये एक भाषांतर झालं अगोदर धर्मनिरपेक्ष, आणि नंतर पुन्हा त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाली आणि ते पंथ निरपेक्ष केलं. तर साधारणतः या भाषांतरामधलं जरा असं अंतर नेमकं काय? या तऱ्हेचं डिस्टिंक्शन की धर्मनिरपेक्षता आणि पंथनिरपेक्षता
हे करण्याच्या मागे कारण आहेत समीर. धर्मनिरपेक्षता ही फार ब्रॉड होते. हिंदू वर्सेस मुस्लिम वर्सेस ख्रिश्चन वर्सेस ज्यू वर्सेस अशा टाईपची. पण पंथनिरपेक्षता ही आणखीन नॅरो होते. शायवाईट्स वर्सेस वैष्णवाईट्स किंवा अमुक तऱ्हेचा हिंदू विचार वर्सेस तमुक तऱ्हेचा हिंदू विचार, किंवा मुसलमानांमध्ये शिया आणि सुन्नी, किंवा पाकिस्तानमध्ये पाहिलं असतो तर अहमदी, असे वेगवेगळे त्यांच्यामधले जे घटक असतात ते पंथ बनतात. बुद्धिझम मध्ये ब्रॉडली 2 पंथ आहेत, महायाना आणि थेरावाडा किंवा हेनयाना, ही 2 ब्रॉड पंथ आहेत. जैन लोकांमध्ये दिगंबर आणि श्वेतांबर आहेत. या पद्धतीने पंथांचं एखाद्या विशिष्ट धर्मामध्येही एक्झिस्टन्स असणं, याला असं नसायला हवं म्हणून पंथनिरपेक्षता. 2 धर्मामध्ये वितुष्ट नसायला हवं म्हणून धर्मनिरपेक्षता. पण हे इंजंक्शन्स कोणाला आहेत? तुम्हा आम्हाला नाही आहेत, स्टेटला आहेत. तुम्ही स्टेट म्हणून धर्माच्या बेसिसवर डिस्क्रिमिनेट करू शकत नाही, पंथाच्या बेसिसवर डिस्क्रिमिनेट करू शकत नाही. पण इंडिव्हिज्युअल ह्याला संपूर्ण स्वतःच्या धर्माचा अधिकार दिलेला आहे. मला हिंदू राहता येतं, मला मुसलमान राहता येतं, त्याच्याबद्दल स्टेट काही म्हणू शकत नाही. स्टेट विल नॉट कम इन टू प्ले ओव्हर हिअर. हे सगळे इंजंक्शन स्टेटनी कसं वागावं याचे आहेत, इंडिव्हिज्युअल करता नाही आहेत. एखादा माणूस कोणत्या धर्माचा आहे हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो, पण एखादं राज्य विशिष्ट धर्माचं आहे असं इन्सिस्ट करणं हे घटनेत अभिप्रेत नाही. घटना कुठल्याही राज्याला हे हिंदू राज्य आहे किंवा हे मुसलमान राज्य आहे ही मुभा देत नाही. तेव्हा धर्मनिरपेक्षतेचा जो कॉन्सेप्ट आहे, सेक्युलरिझमचा जो कॉन्सेप्ट आहे, हा इंडिव्हिज्युअलला लागू होणारा कॉन्सेप्ट नाहीये, स्टेटला लागू होणारा कॉन्सेप्ट आहे. तेव्हा तुम्ही प्रिॲम्बल मध्ये हा शब्द जेव्हा बघता तेव्हा याचा अर्थ सगळ्यांनी सेक्युलर व्हायला हवं असा नसतो. तुमचा रिलिजन तुमचा आहे, तो तुम्ही ठेवू शकता, पण राज्याने सेक्युलर असावं लागतं. राज्य अनसेक्युलर होऊ शकत नाही. उद्या राज्यांनी जर म्हटलं की आम्ही फक्त विशिष्ट धर्माकरता काही काही फॅसिलिटी देऊ, तर मग प्रश्न निर्माण होईल. तर ह्या गोष्टींचा विचार करताना सेक्युलरिझम बद्दल तुमचा विचार जो आहे तो अडखळून पाडायला नको तुम्हाला. इट्स नॉट एन इम्पेडिमेंट. सेक्युलरिझम इज हाऊ अ स्टेट बिहेव्स. एखादा दलित पीडित दबलेला समाज आहे त्याला सुधारण्याकरता जर काही मदत दिल्या गेली तर यांनी अँटी सेक्युलर होत नाही तुम्ही. मग तो विशिष्ट समाजाचा का असेल? इट्स पॉसिबल की हा समाज फक्त हिंदूंमध्येच सापडतो किंवा हा समाज फक्त मुसलमान लोकांमध्येच सापडतो, तरी देखील त्याच्याकरता स्पेशल राईट्स देता येतात. मग सेक्युलरिझमच्या आड नाही जात का? नाही, कारण स्टेटनी सेक्युलर असताना लोकांना मदत करू नये असं थोडी आहे. असा अर्थ कसा लावेल तुम्ही सेक्युलरिझमचा? की सेक्युलरिझम म्हणजे इतका पागलपणा की कधीही कुठल्याही माणसाला तू अमुक जातीचा आहे आणि आम्ही जाती बघत नसल्यामुळे आम्ही तुला मदत करणार नाही असं थोडी म्हणतायत. सेक्युलरिझम या शब्दाच्या अर्थाचे जे पैलू आहेत ते घटनेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मॅनिफेस्ट होताना दिसतात. नाही सर, पण काही काही गोष्टी तुम्ही म्हटलं तसंच आहे की दरवेळेला त्याचे कॉन्टेक्स्ट बदलणार आणि अर्थ पण बदलणार. मला अजून एक परत छोटासा एकच प्रश्न असा पडला आहे की जसं तुम्ही आता म्हणताय की अजून वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला सेक्युलर जर शब्दाचा अर्थ बघावा लागेल, तर तसं अजूनही भविष्यामध्ये त्याचा अर्थ अजूनही वेगवेगळ्या पद्धतीने लावता येऊ शकतोय का? म्हणजे अजूनही त्याचे पैलू पडणार का? अकबर बादशहानी दिन इलाही नावाचा धर्म निर्माण केला ना, मग त्याच्या आधी सेक्युलरिझम मध्ये दिन इलाही आलं नसतं. नवीन धर्म झाला म्हणून ते आलं. हाऊ कॅन यू? तुम्ही काळाचा मार्च कसा थांबवणार आणि काळाच्या ओघाओघात काय निर्मिती होते हे कसं सांगणार? काळाच्या ओघात जर काही नवीन बनत असेल आणि त्याचा सेक्युलरिझमवर आघात होत असेल किंवा इम्पॅक्ट होत असेल, आघात चूक शब्द आहे,
इट हॅज टू बी टेकन इन टू अकाउंट. आणि आय एम नॉट ओनली टॉकिंग ऑफ रिलिजन. सेक्युलरिझम मध्ये प्रचलित धार्मिक विचारसरणीच्या ला सोडून कुठली वेगळी विचारसरणीची निर्मिती हिला देखील आपण सेक्युलरिझम मध्ये बघू शकतो. म्हणून कोणी जादूटोणा करत फिरतंय किंवा कोणी बैल मान हलवतो त्याप्रमाणे निवडून कोण येणार आहे ठरवतंय, किंवा ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीजचा भाग असा आमचे मित्र श्याम मानव ज्याच्याबद्दल नेहमी प्रीच करत फिरतात ते, किंवा दाभोळकर ज्यांना मारल्या गेलं त्यांचा अख्ख्या आयुष्याचं कार्य ते होतं. हाही तुम्ही सेक्युलरिझम मध्ये ह्याला तुम्हाला जागा द्यावी लागेल. यू विल हॅव टू कन्सिडर. त्याच्यामुळे काळामध्ये नवीन नवीन ज्या गोष्टी निर्माण होतात त्याचा देखील सेक्युलरिझमशी संबंध घेऊन आपल्याला आपल्या दिशा ठरवताना किंवा पुढील एखादी गोष्ट घडली आहे ती योग्य आहे का अयोग्य आहे पाहताना यू विल हॅव टू टेक इन टू अकाउंट द मिनिंग ऑफ दिस. तुम्हाला जर आजच्या सेशन नंतर कॉन्स्टिट्यूशन बद्दल किंवा प्रिएम्बल बद्दल काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर आम्हाला त्या शंका नक्की कळवा. धन्यवाद. अविरत थोडं सोशल.